हॅलो एव्हरीवन. सो हा आहे आपल्या मिनी ब्लॉगचा पार्ट 2. नेक्स्ट मॉर्निंगला फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. तर एक्साइटमेंट तर खूप आहे, खूप म्हणजे खूप खूप हॅपी होते मी. इतक्या दिवसांची जी इच्छा होती ती आता काही मिनिटामध्येच पूर्ण होणार आहे. मंदिराजवळ आल्यानंतर गाडी वगैरे पार्क केली. आतमध्ये गेल्यानंतर गर्दी तर खूप होती, त्यामुळे दर्शनाचा काही व्हिडिओ घेता आला नाही. दर्शन करून आम्ही मंदिरात बसलो होतो थोड्या वेळ आरतीसाठी. आरती 11ला होती. पण जे स्वामींच्या सिरियलमध्ये आता जे मेन रोल करतायत स्वामींचा कलर्स मराठीवरती, ते येणार होते. त्याच्यामुळे जरा आरती लेट घेतली होती. 11:30ला आरती होती. आरती झाल्यानंतर बाहेर आलो आणि मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती. जे ते झाड आणि त्याच्या खाली असलेली स्वामींची मूर्ती, ती घेतली आम्ही आणि परत आम्ही निघालो. तर हे असं झालं दर्शन, त्याचे काही थोडी थोडी मी फोटोज घेतलेत. दर्शन अगदी व्यवस्थित आणि मनासारखं झालं. अजिबात पळापळ नाही, धावपळ नाही, काही नाही. शांततेत झालं सगळं. दर्शन करून प्रसाद वगैरे घेऊन परत आम्ही फायनली घरी निघालो. घरी आल्यानंतर एक भारी सरप्राईज होतं, जे की माझं बर्थडे सेलिब्रेशन केलं घरी आल्यानंतर. सेलिब्रेशन अनएक्सपेक्टेड होतं, पण खूप छान झालं सेलिब्रेशन. आईने माझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. ते खूप सुंदर होतं, मला खूप आवडलं होतं. तर हे असं झालं माझं बर्थडे सेलिब्रेशन. अँड थँक यू फॉर वॉचिंग.